नमस्कार, मी योगिता। आता आपण पाहणार आहोत आताची महत्त्वाची बातमी, ती म्हणजे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भातील। अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुशांत प्रकरणी नाही तर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पहाटे अटक करण्यात आली आहे। 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती। त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या मातोश्रींनी देखील आत्महत्या केली। त्यावेळी अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकविल्याचा उल्लेख आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत नमूद केला होता। नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असून त्यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर केले। गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे। अर्णब गोस्वामींच्या अटकेसंदर्भात खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत गोस्वामी यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार। आज जे आपण सकाळी बातम्यामध्ये पाहिलो की अर्णब गोस्वामी ज्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी जे ठाकरे सरकारवर, ठाकरे कुटुंबावर जे बोलले आणि जे प्रश्न मांडले आणि ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामीच्या घरी जाऊन त्यांना अटक केली, ज्या पद्धतीने, ते काही टेररिस्ट नाहीये, ते चोर नाहीये, कोणाला मारलं नाहीये, या पद्धतीने त्यांना घरी जाऊन सकाळी एक गुंड्यासारखा, एक टेररिस्ट सारखा त्यांना पकडणं आणि असं व्हॅनमध्ये टाकणं, हा लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने संजय राज्यसभाचे मेंबर्सना मी पाहिलेलं आहे, त्यांनी ज्या पद्धतीने संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र सरकार हे असं कधी करणार नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो, इथेच मोठे झालो, इथेच राजकारणामध्ये आलो। महाराष्ट्रामध्ये जेही सरकार आली आहे आजपर्यंत त्यांनी अशी कधीही वागणूक कोणासोबत केलेली नाही। पण हे ठाकरे सरकार आहे, जे ठाकरे सरकारवर कोणीही बोललं तर त्याच्यासोबत असं होणार आहे का? हा पूर्ण महाराष्ट्र ठाकरे सरकारांना हा प्रश्न विचारत आहे की ठाकरे परिवारावर आणि ठाकरे सरकारावर कोणी बोलले नाही पाहिजे काय? जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर अशी कारवाई होणार आहे काय? हा प्रश्न मी नाही, एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पण एक जनता या महाराष्ट्रामध्ये राहणारी आणि या महाराष्ट्राची जनता या ठाकरे सरकारला विचारत आहे की कोणीही त्यांच्यावर बोलले तर त्यांना असंच त्यांच्यासोबत होणार आहे काय? 2018ची केस रिओपन करून त्याला त्याच्यामध्ये फसवण्यात येते। जेही असेल ते कायद्यामधून जेही त्यांना त्याच्यावर कारवाई होत असेल ते आपण केली पाहिजे। पण जर लोकशाहीच्या माध्यमातून जर कोणी बोलत असेल तर त्याच्यासोबत असं करणं हा निषेध आहे आणि मी या गोष्टीचा निषेध करते। अर्णबच्या अटकेनंतर अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात आणि किती तोंड बंद करणार आहात असा सवाल केलाय। मैं महाराष्ट्र सरकार को ये पूछना चाहती हूँ कि आपने आज अर्णब गोस्वामी के घर में जाके उनको मारा है, उनके बाल नोचे हैं, उनको असॉल्ट किया है। कितने घर तोड़ेंगे आप और कितने गले दबाएंगे, कितने बाल नोचेंगे आप, कितनी आवाजें बंद करेंगे आप? सोनिया सेना कितने मुंह बंद करेंगे आप? ये मुंह बढ़ते ही जाएंगे। आज हमसे पहले कितने शहीदों के तो गले काटे गए हैं, उनको लटकाया गया है फ्री स्पीच के लिए। कोई बात नहीं, एक आवाज बंद करेंगे कई उठ जाएंगी। कितनी आवाजें बंद करेंगे आप? और गुस्सा क्यों आता है? कोई पेंगुइन कहता है तो गुस्सा आता है। अब पेंगुइन लगते हैं तो पेंगुइन कहेंगे। क्यों गुस्सा आता है? पप्पू सेना कहते हैं। अब पापा के पप्पू जैसा काम करेंगे तो पप्पू सेना तो कहेंगे। सोनिया सेना कहते तो गुस्सा आता है क्या? तो हो तुम सोनिया सेना। अर्णब यांच्या अटकेनंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सदरचा प्रकार हा लोकशाहीमध्ये आवाज दाबण्यासारखा असून या सगळ्यांना काँग्रेस पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे।
अर्णव गोस्वामी यांच्यावर झालेली कारवाई, त्यांच्या घरात घुसून केलेली कारवाई ही सगळी थेट लोकशाहीवरील हल्ला आहे. आपल्या विरोधी विचारांना, आपल्या जे विरोधात जे लिहितात त्या सगळ्यांवरती सत्तेचा दुरुपयोग करत, दडपशाही करत अशा पद्धतीने कारवाई करण्याचं काम गेले अनेक महिने महाराष्ट्रात सुरू आहे. सोशल मीडियावरती लिहिणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, यांच्यावरती कारवाई होती आहे. अनेक पत्रकारांवरती कारवाई होती आहे. मला असं वाटतं या लोकशाहीमध्ये विरोधी विचार यांचा असा सन्मान असायला हवा. पण आणीबाणी ज्यांनी लादली त्या काँग्रेस पक्ष या सत्तेत सहभागी आहे आणि आणीबाणीची आठवण करून देणारी ही आजची घटना आहे की आमच्या विरोधात लिहाल, त्यांच्या विरुद्ध आम्ही सत्तेचा दुरुपयोग करून दडपशाहीने कारवाई करू, हा आजच्या घटनेचा संदेश आहे. त्यामुळे मी या घटनेचा निषेध करतो. अर्णब गोस्वामी अटक म्हणजे हिटलरशाहीचा कळस महाविकास आघाडी सरकारने आणि शिवसेनेने गाठला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय. अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे हिटलरशाहीचा आणि फॅसिस्ट राज्याचा कळस महाविकास आघाडी सरकारने आणि विशेषतः शिवसेनेने गाठलेला आहे. 5 वर्षापेक्षा अधिक जुनी केस. अशा जुन्या केसमध्ये कुठलीही नोटीस न देता इतक्या मोठ्या संपादकाला घरात घुसून एखाद्या क्रिमिनलसारखं अटक करणं हा बेशरमपणाचा आणि सत्तेचा उन्माद आल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. गेल्या 9 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अशाच पद्धतीने दमनशाहीचं चक्र चालू आहे. भारतीय जनता पार्टी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचिपी करण्याचा प्रयत्न चालू आहे याच्या विरोधामध्ये रस्त्यावर आणि न्यायालयात 100% लढेल, एवढंच मी आज सांगू इच्छितो. जेव्हापासून ठाकरे सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून पत्रकार, सोशल मीडिया यांच्यासह पोलिसांचा धाक दाखवत त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. अर्णब गोस्वामी की गिरफ्तारी का हम निषेध करते हैं. जब से ठाकरे सरकार सत्ता पर आई है, पत्रकारों का, सोशल मीडिया एक्टिविस्ट का पुलिसी पावर का उपयोग करके उनको दबाना चाहती है. कोई नेवल ऑफिसर के घर पे जाके उसको पीटना, किसी सोशल मीडिया एक्टिविस्ट का मुंडन करना और पत्रकारों को जेल में डालना, ठाकरे सरकार को इसका जवाब देना पड़ेगा. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर नागपूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारचा जाहीर निषेध करीत आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की आपलं काही खरं नाही, या सरकारचं खरं नाही आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये नाहक प्रकरणाने, मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं असेल, चॅनल TRP वाढवतात या पद्धतीच्या संदर्भात असेल किंवा अनेक पद्धतीनं गुन्हे दाखल करण्याचा निंदनीय प्रकार या सरकारनं केला आणि आज तर कळस केला. 2018च्या मधल्या एका प्रकरणामधून ज्याच्यामधून त्यांची निर्दोष सुटका झाली त्या प्रकरणामध्ये पुन्हा फाईल उघडून त्यांचा तपास करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला आणि म्हणून अर्णब गोस्वामीला अटक केली. आमची या सरकारला चेतावणी आहे. भारतीय जनता पक्ष हा नेहमीच अशा विषयाच्या विरोधामध्ये सातत्याने उभा राहतो. अन्यायाच्या विरोधामध्ये न्यायासाठी लढणारा माध्यम त्याचं कारण आहे. आणि आपण जर पाहिलं असेल तर समीर ठक्कर आणि आता अर्णब गोस्वामी यांना अशा प्रकारे त्याच्या आधी एबीपी माझाचा वार्ताहर कुलकर्णी बीड जिल्ह्यातला त्याला असंच उचलून केसेस घातलेले, त्याचा संसार उद्ध्वस्त केला. आणि त्यामुळे समीर ठक्कर असू देत, अर्णब गोस्वामी असू देत, बीडचे कुलकर्णी असू दे, एबीपी माझाचे, या सगळ्या घटना अशा आहेत की आमच्या नव्याने आरत्या तयार करा स्तुतीच्या आणि आम्ही एक ढोल देतो, तो ढोल घेऊन भजन करत बसा आमच्या नावाने. ते नाही करणार ना तर तुम्हाला अटक. दादा महिला अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाच्या चालता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
असं आहे की कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. सर, अर्णब गोस्वामी आणीबाणी असल्याचा आरोप भाजपकडनं होतोय. भाजपकडनं सरकारला कानून से बड़ा कोई नहीं है और महाराष्ट्र पुलिस जो भी कानूनन कार्रवाई है, कायदेशीर कार्रवाई है, उस प्रकार से कानूनन कायदेशीर कार्रवाई करेगी. केस बंद असताना परत रिओपन केली का? हाँ, रिओपन केली. सर, केस रिओपन केली का? केस रिओपन केली. केस जी बंद झाली होती ती ज्या मिसेस नाईक होत्या त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केला आणि त्यांनी 3 केस परत रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर शिवसेने प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. भाजप एका मराठी नाईक कुटुंबाची साथ न देता बिहारी मुलाला मदत करत असल्याचे प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस मराठी माणसांवर अन्याय झाला त्यावेळेस शिवसेना त्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. आजचंच उदाहरण घ्या. अर्णब गोस्वामी याचं नाव अन्वय नाईकच्या जी सुसाईड नोट आहे त्या सुसाईड नोटमध्ये आहे. त्यानंतर अन्वय नाईक व त्याच्या आईने केलेल्या आत्महत्येनंतर जो अलिबाग पोलिसांनी एफआयआर दाखल केला त्यामध्ये सुद्धा अर्णब गोस्वामीचं नाव आहे. परंतु देशातला फार मोठा पत्रकार, एका टीव्ही चॅनलचा मालक, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गुन्हा नोंदवून सुद्धा त्याला अटक केली नाही. त्याला बाइज्जत त्यावेळेस पोलिसांनी बरी केली. असं असताना सुद्धा ज्यावेळेस अन्वय नाईकच्या पत्नीनं टाहो फोडला की नाही, माझ्या नवऱ्याचं आत्महत्या नव्हे ही हत्या आहे, ह्याची तपास व्हायला पाहिजे. जर सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सीबीआय दखल घेते, राज्य सरकार दखल घेते, तर माझ्या नवऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये ही राज्य सरकार दखल घेईल का? आणि माझ्या अनुषंगानं, मी दिलेल्या पत्राच्या अनुषंगानं राज्य सरकारनं त्याची दखल घेतली, परत तपास केला. त्या ठिकाणी रायगडच्या पोलिसांनी तपास करून आज अर्णब गोस्वामीला अटक केली. ठीक आहे, न्याय देण्याचं काम हे न्यायालय करेल, परंतु एक पत्रकार आहे, तो किती मोठा आहे, ह्या देशामध्ये त्याचा कुठल्या नेत्यांशी संबंध आहे, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांशी त्याचे कितपत जवळीक आहे, राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी त्याची कितपत जवळीक आहे, ह्याचा विचार न करता अन्वय नाईकला आणि त्याच्या पत्नीला, त्याच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं काम राज्य सरकारच्या गृह खात्याने केलेलं आहे. हे महाआघाडी सरकारचं यश आहे असं म्हणता येईल. आपल्याकडे टीव्ही चॅनल आहे, आपल्याकडे पत्रकारिता आहे, म्हणून आपण काही करू शकतो, कोणाचे पैसे कितीही डुबवू शकतो, एका मराठी वास्तुविशारदावर अन्याय करू शकतो, अशी भावनाची अर्णब गोस्वामीची झालेली आहे. मला असं वाटतं आता खऱ्या अर्थानं न्यायालय या अन्वय नाईकच्या कुटुंबियांना न्याय देईल. मी महाराष्ट्र सरकारचा आणि प्रामुख्यानं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो की समोरचा माणूस आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे का, केंद्रीय मंत्री आहे का, किंवा मोठा उद्योगपती आहे का, किंवा मोठा पत्रकार आहे का, एका चॅनेलचा मालक आहे, ह्याचा विचार न करता अन्वय नाईकच्या पत्नीला न्याय देण्याचं खरं काम राज्य सरकारनं केलं. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही सांगतो, अहो तो मराठी होता, मग एका बिहारी मुलासाठी तुम्ही टाहो फोडता, एका मराठी वास्तुविशारदासाठी जर तुम्ही थोडासा जरी पुढाकार घेतला असता तर आज अन्वय नाईकच्या पत्नीला रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ आली नसते. नाईक आत्महत्या प्रकरणी गोस्वामी यांच्या अटकेनंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करीत आहोत. या प्रकरणी नाईक यांच्या परिवाराला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक ही दिवंगत अन्वय नाईक यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारतर्फे दिलेली श्रद्धांजली आहे. हा न्याय आहे. हा न्याय आहे त्या परिवाराला ज्यांनी 2 वर्ष सातत्यानं संघर्ष केला, न्यायाची प्रतीक्षा केली. त्यांची अपेक्षा होती की फडणवीस सरकार त्यावेळेला या प्रकरणाची चौकशी करेल आणि आरोपीपर्यंत पोहोचेल आणि या परिवाराला न्याय देईल. परंतु त्याऐवजी फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. काय गुन्हा होता अन्वय नाईक यांचा? 80 लाख रुपये त्यांचे अर्णब गोस्वामी यांनी थकवले होते. आर्थिकदृष्ट्या बेजार झाल्यानं आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. कुटुंबाचं पालन पोषण कसं करणार ही त्यांच्या समोरचा प्रश्न होता आणि म्हणून त्याचा दोष देत त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामीचं नाव दिलं. परंतु सुसाईड नोटमध्ये नाव असतानाही साधं चौकशीला देखील अलिबाग पोलिसांनी त्यांना बोलवलं नाही, कारण प्रचंड मोठा दबाव हा फडणवीस सरकारचा त्यांच्यावर होता. का होता दबाव?
तर तो यासाठी होता की हे महाशय मोदी सरकारचा अजेंडा चालवतात, भाजपचा अजेंडा चालवतात, भारतीय जनता पक्षासाठी प्रपोगंडा करतात, विरोधी पक्षांना बदनाम करण्याचं काम करतात आणि हे सातत्यानं ते करत आलेले आहे. लोकशाहीवरती आक्रमण करण्याचा जो मोदी सरकारचा प्रयत्न आहे, भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे, त्यातलं प्रमुख अस्त्र त्यांचं आहे. आणि म्हणूनच आज ज्या पद्धतीनं कांगावा भाजपातर्फे केला जातोय, त्यांना अन्वय नाईक या प्रकरणामध्ये अन्वय नाईकाच्या परिवाराला 2 वर्ष न्याय मिळाला नाही, फडणवीस सरकारने तो मिळवून दिला नाही, याची शरम वाटली पाहिजे. परंतु त्याऐवजी आज त्याचं समर्थन करतायत, ही अत्यंत वाईट बाब आहे. निश्चितपणे ह्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो आणि हा भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती दिवंगत अन्वय नाईक यांना आम्ही आता वाहतो. या महत्वाच्या बातमीनंतर पुन्हा भेटूया येस न्यूज मराठी वाहिनीच्या बातमीपत्रात. तोपर्यंत घरात रहा, सुरक्षित रहा. नमस्कार.